नमस्कार. नौकर भारती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी तुळजाभवानी मंदिर अंतर्गत जी संस्थांअंतर्गत जी भरतीची जाहिरात देण्यात आलेली होती, यासाठीचे ऑनलाईन अर्ज आजपासून सुरू होत आहेत. 23 मार्च 2024 अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 12 एप्रिल 2024 परीक्षा शुल्क भरण्यासाठी सुद्धा 12 एप्रिल 2024 वेळ आहे. त्याचबरोबर परीक्षेचं जे हॉल तिकीट आहे ते परीक्षेच्या 7 दिवस आधी जाहीर केले जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. या भरती संदर्भात पाहू शकता, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यासाठीची जाहिरात देण्यात आलेली आहे. यानुसार ही परीक्षा जी आहे सरळ सेवेने भराव्याच्या पदांकरता IBPSवर ही परीक्षा घेण्यात येणार आहे आणि त्यासाठीची जी लिंक आहे संकेतस्थळावर अधिकृत अर्ज करण्यासाठीची लिंक जाहीर करण्यात आलेली आहे. यानुसार जे विविध पदे आहेत यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने जी अधिकृत वेबसाईट आहे IBPSची लिंक आहे यावरून अर्ज करू शकता. या लिंकची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आलेली आहे. तुम्ही तिथून अर्ज करू शकता. रजिस्ट्रेशनवर क्लिक करून त्याच्याबद्दलची डिटेलमध्ये माहिती पाहूयात. एकूण पदे आणि त्याचबरोबर एकूण जागा, शैक्षणिक पात्रता इत्यादी. यानुसार पाहू शकता परीक्षा शुल्क जे आहे खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क असणार आहे. त्याचबरोबर मागासवर्गीयांसाठी 900 रुपये परीक्षा शुल्क आहे. याच्यानंतर पाहू शकता अर्ज भरण्यासाठीची डिटेल देण्यात आलेली आहेत. IBPSonline.ibps.in या लिंकवर अधिकृत जी लिंक आहे त्यावर अर्ज करण्यासाठी सुरू आहेत. 12 एप्रिल 2024 यावरून अर्ज केले जाऊ शकतात. त्याच्याबद्दलची जी गाईडलाईन्स आहेत देण्यात आलेले आहेत. त्यानंतर इथं पाहू शकता पुढची जी प्रोफाईल निर्मिती कशा पद्धतीने करायची आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याचबरोबर महत्त्वाचे डॉक्युमेंटचे साईज, त्याचबरोबर अर्ज जो आहे तो अर्ज कशा पद्धतीने असला पाहिजे याबद्दलची माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे. डिटेलमध्ये ती चेक केली जाऊ शकते. त्याच्यानंतर इथे पाहू शकता कशा पद्धतीने अर्ज करायचं आहे याचीसुद्धा माहिती देण्यात आलेली आहे. परीक्षा शुल्क कशा पद्धतीने भरायचं आहे याबाबत डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. अधिकृत जाहिरात आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्ही डाउनलोड करून चेक करू शकता. याच्यानंतर पाहू शकता सर्वसाधारण सूचना ज्या आहेत उमेदवारांना देण्यात आलेल्या आहेत. कशा पद्धतीने तुम्हाला अर्ज करायचा आहे, महत्त्वाचे डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत याच्याबद्दलची विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. परीक्षा पाहू शकता जाहिरातीत नमूद पदांकरता अर्ज केलेल्या परीक्षेकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध करून देण्यासाठी जी IBPSद्वारे जी लिंक आहे त्या लिंकवर जी हॉल तिकीट आहे ते जाहीर केलं जाईल. परीक्षेच्या 7 दिवस अगोदर परीक्षेची जी तारीख आहे ती लवकरच कळवली जाईल. ऑनलाईन अर्ज संपल्यानंतरची पुढची जी प्रोसेस असणार आहे त्याबद्दलची माहिती कळवली जाईल. त्यानुसार पाहू शकता इथे डिटेलमध्ये जे आहे कशा पद्धतीने परीक्षा केंद्र आहेत, परीक्षा केंद्रावरची महत्त्वाची माहिती सुद्धा याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. एकूण पदसंख्या याबाबतची विस्तारित माहिती पाहूयात. इथे पाहू शकता एकूणची पदे आहेत. सहाय्यक व्यवस्थापक धार्मिकसाठी 1 पद आहे. त्याच्यानंतर नेटवर्क इंजिनियरसाठी 1 आहे. हार्डवेअर इंजिनियरसाठी 1, सॉफ्टवेअर इंजिनियरसाठी 1 आहे. लेखापालसाठी 1 पद आहे. जनसंपर्क अधिकारी 2, मास मीडिया प्रमुखसाठी 1 आहे. अभिरक्षकसाठी 1. त्याच्यानंतर भांडारपालसाठी 1 जागा. सुरक्षा निरीक्षकसाठी 1 आहे. स्वच्छता निरीक्षकसाठी 1. सहाय्यक जनसंपर्क अधिकारी यासाठी 2 जागा आहेत. सहाय्यक सुरक्षा निरीक्षकसाठी 6, सहाय्यक स्वच्छता निरीक्षकसाठी 2, प्लंबरसाठी 1 जागा आहे. मिस्त्री या पदासाठी 1 जागा. वायरमनसाठी 2 आहेत. लिपिक टंकलेखकसाठी 10, संगणक सहाय्यक 1 आणि शिपाई या पदासाठी एकूण 10 असे 47 जागांची भरती आहे. शिपाईसाठी एकूण 10 जागा असणार आहेत. या भरतीमध्ये शैक्षणिक पात्रतासुद्धा विस्तारित पद्धतीने देण्यात आलेली आहे प्रत्येक पदासाठीची. सहाय्यक व्यवस्थापक मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यानंतर नेटवर्क इंजिनियर या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी किंवा समकक्ष अर्हता असणे आवश्यक आहे. 3रं पद आहे हार्डवेअर इंजिनियर. यासाठी सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकीमधील पदवी समकक्ष अर्हता आवश्यक आहे. 4थं पद सॉफ्टवेअर इंजिनियर. यासाठी सुद्धा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य शाखेतील पदवी आणि MSCIT उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 6वं पद आहे जनसंपर्क अधिकारी. यासाठी बॅचलर ऑफ सोशल वर्क BSW किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA किंवा वृत्तपत्र विद्या जनसंज्ञापन
पदवी BGA किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठातील शाखेचा पदवीधर असणे आवश्यक आहे. MSc सुद्धा असणे आवश्यक आहे. मास मीडिया प्रमुखसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेचा पदवीधर व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी आणि MSc उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 8वं पद आहे अभिरक्षक. याच्यासाठी ग्रॅज्युएट डिग्री रेग्युनाइज झूलॉजी आणि बॉटनी किंवा अँथ्रोपोलॉजी आणि एन्शियंट हिस्ट्री, एन्शियंट कल्चर आणि आर्किओलॉजी यामधून ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर MSc परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 9वं पद आहे भांडारपाल. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि MSc परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. सदर पदांसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक असणार आहे. 10वं पद आहे सुरक्षा निरीक्षक. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि पुरुष उमेदवाराची उंची 165 सेंटीमीटर अनुमानी कमीत कमी आणि पुरुष उमेदवारांची छाती जी आहे न फुगवता 79 सेंटीमीटर आणि पुरुष उमेदवारांची फुगवण्याची क्षमता जी आहे 5 सेंटीमीटर आवश्यक आहे. महिला उमेदवारांची उंची 157 सेंटीमीटर अनुमानी कमीत कमी आवश्यक आहे. त्याचबरोबर स्वच्छता निरीक्षक या पदासाठी पाहू शकता मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेला आणि MSc परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यानंतर पाहू शकता शैक्षणिक अर्हता जनसंपर्क सहाय्यक जनसंपर्क अधिकारी यासाठी सुद्धा बॅचलर ऑफ सोशल वर्क BSW किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन BBA किंवा वृत्तपत्र विद्या जनसंज्ञापन पदवी BG किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि पत्रकारिता पदवी आणि MSc उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 13वं पद आहे सहाय्यक सुरक्षा निरीक्षक. यासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि पुरुष उमेदवारांची उंची 165 सेंटीमीटर अनुमानी कमीत कमी आणि पुरुष उमेदवाराची छाती 79 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. याच्यामध्ये पुढचं पद आहे स्वच्छता सहाय्यक स्वच्छता निरीक्षक. या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला आणि MSc परीक्षा उत्तीर्ण असलेला असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर 15वं पद आहे प्लंबर. या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्याच्यानंतर नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र प्लंबर या ट्रेडमध्ये आवश्यक आहे. 16वं पद मिस्त्री. या पदासाठी सुद्धा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण त्याचबरोबर ITI गवंडी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि नॅशनल अप्रेंटिस उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. यानंतर वायरमन या पदासाठी सुद्धा माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण तसेच ITI वायरमॅन ट्रेडमधून नॅशनल अप्रेंटिसशिप उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. लिपिक टंकलेखकसाठी 18वं पद आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधर आणि MSc परीक्षा उत्तीर्ण. त्याचबरोबर मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा उद्देशासाठी शासनाने समकक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण आणि सदर पदांसाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील. 19वं पद पाहू शकता संगणक सहाय्यक. संगणक शाखेतील पदवी किंवा समकक्ष अर्हता यासाठी आवश्यक आहे. 20वं पद आहे शिपाई. या पदासाठी माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर ही जी पदाची पात्रता आहे याच्यानुसार पुढचे जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत सामायिक अर्हता यानुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापन आहे यासाठीचे जे आवश्यक आहे ते भरणंसुद्धा आवश्यक आहे. त्याचबरोबर संगणकाची टंकलेखन अर्हता याच्यामध्ये बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट आणि बेसिक कोर्स इन कम्प्युटर टायपिंग इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट लागू असेल. त्याप्रमाणे जी अर्हता आहे ती घेतली जाईल. टंकलेखनाची कौशल्य चाचणी ही शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षेप्रमाणे घेण्यात येईल. याच्यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी गट शिक्षणाधिकारी यांच्या निगराणी अंतर्गत सदरील कौशल्य चाचणी घेण्यात येईल आणि सदर कौशल्य चाचणी CCTV कॅमेऱ्याच्या निगराणीत घेण्यात येईल आणि ती निवडतेसाठी म्हणजे क्वालिफाईंग असणारे ती महत्त्वाची आहे, निकषासाठी गृहीत धरली जाईल.
तर अशा पद्धतीने हे जे विविध पदे आहेत यासाठीची शैक्षणिक पात्रता आणि डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर वेतन श्रेणी पाहू शकता, प्रत्येक पद निहाय इथे देण्यात आलेली आहे. कोणत्या पदासाठी किती वेतन आहे याबद्दलची सुद्धा विस्तारित माहिती देण्यात आलेली आहे. परीक्षेची निवड पद्धती पाहू शकता, स्वरूप व दर्जा व निवडीची कार्यपद्धती. याच्यामध्ये सर्व परीक्षांसाठी परीक्षेचे स्वरूप व दर्जा परिशिष्ट 2 मध्ये आहे. यानुसार जी ऑनलाईन परीक्षा घेतली जाईल या परीक्षेचा जो स्वरूप आहे, दर्जा जो आहे तो शैक्षणिक अर्हतेच्या दर्जापेक्षा निम्न असणार नाही. म्हणजे समजा तुमचं ग्रॅज्युएशनचं क्वालिफिकेशन असेल पदासाठी तर त्याच दर्जाच्या जी परीक्षा आहे ती घेतली जाईल. त्याचबरोबर याच्याबद्दलची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रत्येक प्रश्नास एकूण 2 गुण याप्रमाणे 100 गुणांसाठी 200 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि त्याकरता 120 मिनिटं इतका कालावधी देण्यात येईल. याच्यानंतर लिपिक टंकलेखक भांडारपाल पदासाठी भरावयाचे एकूण पदांकरता एकाच 5 पट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी घेतले जातील. उर्वरित उमेदवार यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल. निवडसूची कालमर्यादा निवडसूची प्रसिद्ध केल्यापासून 1 वर्षाची असेल. तर गुणवत्ता यादीबद्दलची सुद्धा डिटेलमध्ये माहिती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर जे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला चेक करणं आवश्यक आहे. एक्झाम पॅटर्न पाहू शकता, सरळ सेवेने भरावयाच्या पदांचा परीक्षेचे स्वरूप आणि दर्जा. याच्यामध्ये सहाय्यक धार्मिक व्यवस्थापकसाठीची जे पद आहे यासाठी काठिण्य पातळी जी आहे 12वी, मराठीसाठी इंग्रजीसाठी 12वी, सामान्य ज्ञानासाठी पदवी स्तर आणि बुद्धिमत्ता चाचणीसाठी पदवी स्तर. 25 प्रश्न असणार आहेत, प्रत्येकी 100 गुण, 100 प्रश्न आणि 200 गुण, एकूण 120 मिनिटांचा वेळ. अशा पद्धतीने प्रत्येक जे पद आहे त्यासाठी अशा पद्धतीची परीक्षा जी आहे ती घेतली जाईल आणि त्या पद्धतीने डिटेलमध्ये माहिती जी आहे सिलेबस आणि एक्झाम पॅटर्नबद्दलची या PDF लिंकमध्ये देण्यात आलेली आहे. तुम्ही डिटेलमध्ये PDF चेक करून त्याबद्दलची माहिती तुमच्या ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात त्याबद्दलची विस्तारित माहिती चेक केली जाऊ शकते. तर अशा पद्धतीने जी भरती आहे तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर अंतर्गत विविध पदांसाठीची सरळ सेवेची भरती यासाठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या वेबसाईटवरून लिंकवरून अर्ज करू शकता. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.